नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई अंताजींच्या फोटोकडे बघत असतात आणि त्या खूपच इमोशनल झालेल्या असतात आणि त्या अंताजींच्या फोटोकडे बघत म्हणतात की एकच बाजी अंताजी, तुमच्या हुकुमाच्या इक्क्याकडे लक्ष असू द्या बरं का. आता आपल्या अधोक्षजचा आज वाढदिवस आहे. आता शकुंतलासुद्धा मोठ्या बाईंकडे बघत असते आणि तीसुद्धा थोडीशी इमोशनल झालेली असते. आता मोठ्या बाई अंताजींच्या फोटोसमोर उभ्याच असतात. तितक्या तिथे व्यंकू महाराज येतात आणि ते सुद्धा मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई अंताजींच्या फोटोकडे बघत म्हणतात की तुमच्या मागे त्याला आशीर्वाद देणारे या घरामध्ये कुणीच नाहीये वडीलधारं. तेव्हा शकुंतला आणि व्यंकू महाराजांना खूप वाईट वाटतं. आता व्यंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी अहो असं का म्हणताय. तेव्हा मोठ्या बाई व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात आणि म्हणतात की व्यंकट भाऊजी आलात का, आणि म्हणतात की अधोक्षजचा वाढदिवस आहे आज, तुमच्या साधं लक्षात पण नाही. तेव्हा व्यंकू महाराजांना थोडंसं वाईट वाटतं आणि ते म्हणतात की अहो वहिनी म्हणून तर आलो ना शेतातून लवकर, आणि विचारतात की बरं आहे कुठे आदू आपला. तेव्हा मोठ्या बाई रागाने व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज अडखळत म्हणतात की अधोक्षज. यावर मोठ्या बाई सांगतात की बाहेर गेलाय मित्रांबरोबर, त्यांची पार्टी आहे म्हणे आज. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की असं आहे का, चांगलं आहे. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मला थोडंसं गरम पाणी आणून दे, मी जरा आत जाऊन पडतो. असं म्हणून ते जायला लागतात. तेव्हाच मोठ्या बाई व्यंकू महाराजांना थांबवत म्हणतात की व्यंकट भाऊजी अहो आज रात्री कीर्तन आहे मंदिरात, लक्षात आहे ना तुमच्या. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की आज कीर्तन आहे. यावर मोठ्या बाई म्हणतात की हो. अहो असं काय करताय, काय स्मृतिभ्रंश झाला की काय तुम्हाला. अहो सांगितलं होतं की नाही तुम्हाला की अधोक्षजच्या वाढदिवसानिमित्त इथे मंदिरात तुमचं कीर्तन ठेवलंय म्हणून, बाहेरगावहून लोक येणार आहेत, आणि मला सांगा की तुमच्या खरंच लक्षात नव्हतं. यावर व्यंकू महाराज काहीच बोलत नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की का तुम्हाला कीर्तन करायचंच नाहीये, आणि त्या अंताजींच्या फोटोंकडे बघत म्हणायला लागतात की अहो पाहताय ना तुम्ही, मी तेच तर सांगते तुम्हाला, तुमच्या माघारी मला आणि अधोक्षजला इथे कुणी वाली नाहीये. तेव्हा व्यंकू महाराजांना खूप वाईट वाटतं आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी हे बघा. असं म्हणत असतानाच व्यंकू महाराजांना ठसका लागतो आणि ते म्हणतात की मी करणार आहे, मी कीर्तन नक्की करणार आहे. आणि त्यांना खूपच ठसका लागत असतो आणि ते आतमध्ये जायला लागतात. आता व्यंकू महाराजांची अशी अवस्था बघून शकुंतला व्यंकू महाराजांना थांबवते आणि म्हणते की थांबा, आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई त्यांना कणकण वाटते ओ सकाळपासून, अंग नुसतं तापते सकाळपासून. तरी सकाळी मी म्हणत होती की शेतात जाऊ नका म्हणून, पण तरीही हट्टाने गेले ते. यावर मोठ्या बाई म्हणतात की मग. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो मग अशा अवस्थेत एवढा वेळ उभं राहून कीर्तन कसं करतील ते, आणि तसंही पौर्णिमेला कीर्तन आहेच की आपल्याकडे, तेव्हा करतील, पण आज नको ना. यावर मोठ्या बाई विचारतात की का आज का नको, काही कळलं नाही मला. तेव्हा शकुंतला आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई म्हणतात की कीर्तन केलं तर काही जीव जाणार आहे का. नाही ना, आमच्या यांचा गेलाय ना. आणि ते व्यंकू महाराजांकडे हात करत म्हणतात की यांच्या मुलाला वाचवताना आमच्या यांचा जीव गेलाय की, आणि माझ्या अधोक्षजसाठी तुम्ही एवढं एक कीर्तन करू शकत नाही. तेव्हा शकुंतलाला खूप राग येतो आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की हो मोठ्या बाई. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला थांबवतात आणि मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी मी करणार कीर्तन. तेव्हा शकुंतला खूप आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते आणि तिलासुद्धा खूप वाईट वाटतं. तर इकडे मोठ्या बाई खुश होऊन हसत असतात. आता व्यंकू महाराज राम कृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. आता व्यंकू महाराजांकडे बघून शकुंतलाला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप रडायला लागते आणि परत रागाने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई पटकन अंताजींच्या फोटोकडे बघायला लागतात आणि म्हणतात की बघताय ना काय चाललंय, सगळं नाराजीने चाललंय. तेव्हा शकुंतलाला खूपच राग येतो आणि ती डोळे पुसतच तिथून रागातच आतमध्ये निघून जाते. आता मोठ्या बाई हळू शकुंतला गेली आहे का हे बघायला लागतात आणि अंताजींच्या फोटोला नमस्कार करून त्यासुद्धा तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिराच्या बाहेर आदूच्या वाढदिवसानिमित्त गोडकर फटाक्यांची माळ लावत असतो. आता तेव्हाच इंदूसुद्धा तिथे असते आणि तिचं लक्ष गोडकरकडे जातं आणि त्यांना असं फटाक्यांची माळ लावताना पाहून ती खूप घाबरते, कारण तिथेच काही लहान मुलं खेळत असतात. आता इंदू पळतच गोडकर जवळ येते आणि त्यांना म्हणते की ओ गोडकर काय करताय हे. तेव्हा गोडकर म्हणतो की अहो काय करताय म्हणजे फटाके लावतोय, आज संपूर्ण विठूची वाडी दणानून सोडायची आहे असा आदेश आहे मोठ्या बाईंचा. तेव्हा इंदू गोडकरला
म्हणते की इथे नका फोडू, जरा लांब फोडा ना, मुलं खेळतायत ना इथे. तेव्हा गोडकर म्हणतो की अहो इथेच फटाके फोडायचे आहेत, असा मोठ्या बाईंचा आदेश आहे आणि गोडकर इथेच फटाके फोडणार. तेव्हा इंदू गोडकरच्या हातातून अगरबत्ती खेचून घेते आणि म्हणते की मोठ्या बाईंचा आदेश आहे ना, मीच बोलते मोठ्या बाईंशी, असं म्हणून ती तिथून जायला लागते. तेव्हा गोडकर घाबरून इंदूच्या पाठीपाठी जायला लागतो आणि म्हणायला लागतो की अहो असं नका करू, द्या अगरबत्ती ती माझ्याकडे. पण इंदू गोडकरचं काहीच न ऐकता रागातच मोठ्या बाईंकडे जायला निघते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. आता तितक्यातच तिथे इंदू मोठ्या बाईंजवळ येते आणि म्हणते की मोठ्या बाई. तेव्हा गोडकर सुद्धा इंदूच्या पाठीपाठी चाललेला असतो आणि आता गोडकर मोठ्या बाईंना म्हणतो की मोठ्या बाई तुमचा आदेश होता ना की इथे फटाके मंदिराच्या बाहेर फोडायचे. तेव्हा मोठ्या बाई खुश होऊन म्हणतात की हां मग, आणि आज आमच्या अधोक्षजचा वाढदिवस आहे, सगळ्या विठूच्या वाडीला कळलं पाहिजे, अख्खी विठूची वाडी दणानून टाकायची एकदम. तेव्हा गोडकर मोठ्या बाईंना सांगतो की या मला म्हटल्या की इथे फटाके नाही फोडायचे. तेव्हा मोठ्या बाई इंदूकडे बघत म्हणतात की काय ग पोरी, काय म्हणणं आहे तुझं. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना म्हणते की अहो मोठ्या बाई, माझं असं म्हणणं होतं की इथं लेकरं खेळायला लागलेत ना, भाविकांचं येणं जाणं चालू आहे इथं, आणि इथं जर फटाके फोडले तर. तेव्हा मोठ्या बाई रागात इंदूला थांबवत म्हणतात की म्हणणं काय. तेव्हा इंदू सांगते की माझं असं म्हणणं आहे की फटाके इथं नाही फोडले पाहिजेत, मंदिरापासून जरा लांब फोडले पाहिजेत फटाके, म्हणजे कोणालाही इजा नाही होणार. तेव्हा मोठ्या बाई हसत म्हणतात की असं आहे, आणि त्या गोडकरला म्हणतात की गोडकर बरोबर म्हणते की ती पोरगी, मग आता काय करणार तुम्ही. तेव्हा गोडकर म्हणतो की आता फटाके नाही फोडायचे. तेव्हा मोठ्या बाई गोडकरला म्हणतात की गोडकर तुम्ही लय खोडकर, आता ती म्हणते ना इथे नाही फोडायचे फटाके, आता आपण इथेच फटाके फोडायचे, असं म्हणून ते हसायला लागतात. तेव्हा इंदू खूप शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की मला आणि माझ्या माणसांना नाही सांगायचं की कुठे काय करायचं. तेव्हा इंदू गोडकरांकडे अगरबत्ती देते. आता मोठ्या बाई गोडकरांना म्हणतात की गोडकर करिष्यामी. तेव्हा गोडकर जायला लागतो. आता प्रेमनाथ गोडकरला थांबवत म्हणतो की गोडकर कुठे चालला. तेव्हा गोडकर सांगतो की कुठे म्हणजे फटाके फोडायला. तेव्हा प्रेमनाथ इंदूकडे बघत म्हणतो की फटाके फोडायला चाललात का, थांबा, नमनाची माळ विंजे सरकारच फोडणार, असं म्हणून तो सुद्धा जायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू नमनाची माळ कोण फोडणार. यावर प्रेमनाथ थोडासा विचार करतो आणि म्हणतो की नमनाची माळ, आणि हसत म्हणायला लागतो की आमच्या सासूबाई फोडणार, असं म्हणून ते तिघेही खूप हसायला लागतात. तेव्हा इंदूला खूप वाईट वाटतं. आता मोठ्या बाई प्रेमनाथकडून अगरबत्ती घेतात आणि अगरबत्तीकडे बघून हसायला लागतात आणि इंदूला अगरबत्ती दाखवत तिथून फटाके फोडायला निघून जातात. इंदू मात्र मोठ्या बाईंकडे बघत असते. आता तिथे जवळच लहान मुलं खेळत असतात आणि फटाक्यांचा आवाज ऐकून लहान मुलं खूप घाबरतात आणि इकडे तिकडे पळायला लागतात. आता व्यंकू महाराज सुद्धा खिडकीतून हे सर्व पाहत असतात. तितक्यात एक आराध्या नावाच्या मुलीला हाताला फटाका भासतो आणि ती मोठ्याने ओरडायला लागते. आता इंदू तिचा आवाज ऐकून धावतच तिच्याजवळ जाते आणि तिचा हात बघून घाबरत म्हणते की बापरे किती लागलंय बाळा. आता आराध्या खूपच रडत असते आणि तिच्या हाताला खूपच भाजलेलं असतं. आराध्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकसुद्धा धावत तिथे तिच्या जवळ येतात आणि मोठ्याने ओरडून विचारतात की फटाके कोणी लावले. तेव्हा मोठ्या बाई पटकन हातातील अगरबत्ती प्रेमनाथच्या हातात देतात. आता प्रेमनाथसुद्धा घाबरून पटकन गोडकरच्या हातात अगरबत्ती देतो. इकडे आराध्या खूपच रडत असते. आता इंदू तिला उचलून घेते आणि धावतच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रिक्षाजवळ जाते. आता मोठ्या बाई प्रेमनाथ आणि गोडकर लांबूनच हे सर्व पाहत असतात आणि व्यंकू महाराज आणि शकुंतलासुद्धा खिडकीतून हे सर्व पाहत असतात. आता व्यंकू महाराजांना खोकला लागतो आणि ते खाली बसतात आणि शकुंतलाला म्हणतात की कितीच लागलंय ना ग त्या पोरीला. यावर शकुंतला म्हणते की हो ना, पण तुम्ही काळजी करू नका, इंदू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आहे, असं म्हणून ती व्यंकू महाराजांना पाणी देते आणि म्हणते की अहो आजची कीर्तन सेवा झेपणार आहे का तुम्हाला, बघा किती त्रास होतो आहे तुम्हाला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की 10दा येणार आहे का कीर्तन, सगळं माहिती आहे ना तुला. यावर शकुंतला म्हणते की अहो पण तुमची तब्येत काही झालं म्हणजे. तेव्हा व्यंकू महाराज शांतपणे म्हणतात की जीव तर जाणार नाही ना माझा, अंतादादाचा गेलाय माझ्यामुळे. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो असं नाही आहे, असं अजिबात नाही आहे, हे बघा अंता भाऊजींच्या जाण्याचं दुःख आहेच, खूप मोठं आहे ते दुःख, आणि हे सगळं तुमच्यामुळे नाही झालंय. यावर व्यंकू महाराज म्हणतात की असं कसं म्हणतेस तू शकू, या सगळ्याला
मीच जबाबदार आहे. मी जर त्यावेळेला वेगळा निर्णय घेतला असता तर अंतादादा आज असला असता आणि गोपाळ घर सोडून, असं म्हणून ते खूप इमोशनल होतात. आता शकुंतलासुद्धा त्यांच्याकडे बघून खूपच वाईट वाटतं. आणि आता यानंतर आपण पाहतो की इंदू आराध्याला दवाखान्यात घेऊन निघालेली असते. आता आराध्या खूपच रडत असते आणि इंदू तिला समजवत असते. आता यानंतर इकडे इंदू दवाखान्यात पोहोचते आणि विचारते की डॉक्टर कुठे आहेत. तेव्हा नर्स सांगते की नेहमीचे डॉक्टर आलेले नाही आहेत, नवीन डॉक्टर आहेत, ते OPD आहेत. तर इंदू डॉक्टरांना आवाज देत आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन सुद्धा विचारते की डॉक्टर कुठे आहेत. तेव्हा वॉर्ड बॉय सांगतो की 2 मिनिट थांबा, डॉक्टर पेशंटला चेक करत आहेत, तुम्ही बसा तोपर्यंत. यावर इंदू रागाने म्हणते की बसा काय बसा, लागलं आहे लेकराला एवढं. तेव्हा तो वॉर्ड बॉय म्हणतो की तुम्ही बसा, मी बघतो काय झालं आहे ते. इंदू चिडून म्हणते की तुम्ही कशाला, डॉक्टरांना बोलवा. तेव्हा आतून डॉक्टर मोठ्याने ओरडू म्हणतात की एकदा थांबा सांगितलेलं कळत नाही आहे का, इथे पेशंटचा इलाज चालू आहे. यावर इंदू म्हणते की अहो डॉक्टर भाजलाय ओ लेकराला. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो यांचं इकडे डोकं फुटलं आहे, मग काय करू, यांचे स्टिचेस सोडून तुमच्या पेशंटचा इलाज करायला घेऊ का. आता डॉक्टर ज्या पेशंटचा इलाज करत असतात त्या पेशंटच्या नातेवाईकांना आतमध्ये बोलवतात आणि सांगतात की यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, गोळ्या व्यवस्थित आणि गोळ्या घ्या आणि व्यवस्थित द्या, यांच्याकडून काम करून घेऊ नका. आता इंदू स्वतःशीच म्हणते की कोण आहे हा सर्किट डॉक्टर. आता डॉक्टर मागे वळून इंदूकडे बघतात तर हा डॉक्टर म्हणजे आपला गोपाळ असतो. गोपाळ आता मोठा डॉक्टर झालेला आहे. आता इंदू आणि गोपाळ दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता इंदू गोपाळकडे बघून आश्चर्याने म्हणते की गोपाळ तू इथे. पण गोपाळ इंदूकडे दुर्लक्ष करत इंदूजवळून आराध्याला घेतो आणि सिस्टरला आवाज देतो आणि आराध्याच्या ट्रीटमेंटला सुरुवात करतो. आता इंदू गोपाळला असं अचानक बघून खूप शॉक झालेले असते. आता गोपाळ आराध्याची ट्रीटमेंट करत असतो तेव्हाच इंदू तिथे जाते आणि विचारते की गोपाळ कधी आलास रे आणि मला सांगितलं का नाहीस. यावर गोपाळ काहीच बोलत नाही. आता इंदू गोपाळकडे बघत म्हणते की तू तर पुण्याला होतास ना शिकायला, मग तुझी ती इंटर्नशिप दुसऱ्या गावाला होणार होती ना. आणि परत खुश होऊन म्हणते की म्हणजे ती इथे होणार होती, गोपाळ तू सांगितलं नाहीस मला. तेव्हा आराध्या खूपच रडत असते. आता गोपाळ तिला समजावत तिची ट्रीटमेंट करत असतो आणि तो आराध्याला म्हणतो की आराध्या आपल्याला लवकर घरी जायचं आहे ना, इथून मग चला पटकन हे साफ करून घेऊ दे, आता थोडंसं दुखेल पण नंतर बरं वाटेल. तेव्हा इंदू गोपाळकडे बघत असते पण गोपाळ तिच्याशी काहीही बोलत नसतो. तेव्हा इंदू रागाने म्हणते की मी तुझ्याशी बोलते आहे गोपाळ. यावर गोपाळ इंदूकडे बघत रागाने म्हणतो की हे बघा, तुम्हाला जर काही बोलायचं असेल ना तर तुम्ही जरा वेळ बाहेर जाऊन थांबा, मी इलाज करतो आहे इकडे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा इंदू गोपाळशी बोलते आहे म्हणून नर्स थोडीशी पाठीमागे सरकते. तेव्हा गोपाळ नर्सला ओरडतो की तुम्ही काय इथे त्यांना जागा करून द्यायला आला आहात का, काम करा ना तुमचं. आता आराध्या गोपाळला असं ओरडताना बघून घाबरून रडायला लागते. तेव्हा गोपाळ आराध्याला समजावत म्हणतो की आराध्या बाळा, तुझ्यावर चिडलो का मी, तुला ओरडलो का मी, नाही ना, त्यांना ओरडलो ना मी. आता हे बघून इंदू गोपाळकडे खूपच आश्चर्याने बघत असते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.